नमस्कार, स्वागत. संपर्क संस्थेने सुरू केलेल्या या नवी उमेदच्या सोशल मीडिया मंचावर आम्ही एप्रिल महिन्यापासून कोविड काळातल्या विविध समस्यांवर तज्ञांच्या, कार्यकर्त्यांच्या मुलाखती, चर्चा सुरू केल्यात. अगदी पत्रकारांना सुद्धा आम्ही बोलावलं होतं, ज्यांनी ह्या बातम्या कव्हर केलेल्या आहेत. हे मुद्दे आम्ही नोंदवतोय आणि ते त्यातले जे काही धोरणकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यासारखे आहेत ते आम्ही पोहोचवतो सुद्धा आहोत. आजच्या आपल्या पाहुण्यांचं डॉक्टर अभय बंग यांचं हार्दिक स्वागत. खरं तर आमच्यासाठी संपर्कसाठी डॉक्टर राणी आणि अभय हे पाहुणे नाहीतच. 1990 पासून व्यक्तिशः मला त्यांचा स्नेह लाभलाय आणि गडचिरोली जिल्ह्यातलं तेव्हाचं दारूमुक्ती आंदोलन हे संपर्क संस्थेच्या जन्माची एक प्रेरणाच ठरलंय. तेव्हापासूनचा अभय, राणी आणि सर्च शोधग्राम सोबतचा काळ हा सतत नवं शिकत राहण्याचा प्रवासच राहिलाय. आजचा विषय आरोग्य स्वराज्य. 2003च्या सुमारास मी आकाशवाणीत काम करत होते, तेव्हा आकाशवाणीच्या एका व्याख्यानमालेत आम्ही डॉक्टर अभयना आमंत्रित केलं होतं. तेव्हाही त्यांच्या व्याख्यानाचं शीर्षक हेच होतं, आरोग्य स्वराज्य. आता जेव्हा कोविड काळ सुरू झाला आणि मी मुंबईत जिथे राहते त्या परिसरात किमान 51 हॉस्पिटल्स म्हणजे चालत जाण्याच्या अंतरावर एवढी हॉस्पिटल्स आहेत आणि शेकडो दवाखाने असताना सुद्धा या काळात जेव्हा हतबलतेचा अनुभव घेतला तेव्हा अभय जे मांडतायत तो आरोग्य स्वराज्य हा विचार किती मौलिक आहे हे नव्याने जाणवलं. आजच्या आपल्या कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे की डॉक्टर अभय विवेचन करतील, त्यानंतर त्यांना प्रश्न विचारता येतील. प्रश्न चॅटमध्येही लिहू शकता. फेसबुकवरचे प्रश्न सुद्धा घेणार आहोत आणि दरम्यान सर्वांनी आपापले व्हिडिओ बंद करावेत, म्यूट राहावं. अभय, सुरुवात करायला हरकत नाही. नमस्कार. मेधाच्या स्नेहामुळे आज या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांना भेटायची मला संधी मिळते आहे आणि गेली अनेक वर्ष जे मला वाटतं आहे, जे मी मांडतो आहे ते नव्या संदर्भात पुन्हा एकदा तुमच्याशी बोलायचा मी प्रयत्न करणार आहे. कोरोनाचं जे संकट म्हणूया की महासंकट म्हणूया, जवळपास 100 वर्षांनी एकदा यावं असं हे महासंकट आहे. 102 वर्षांपूर्वी 1918 साली जगामध्ये स्पॅनिश फ्लूची साथ आली. आकडेवारी जरी पुरेशी नाही तरी स्पॅनिश फ्लू मध्ये भारतामध्ये 5 कोटी लोकांना जगभरामध्ये आणि भारतामध्ये 1.5 कोटी लोकांना त्याच्यामध्ये मरण आलं असं मानलं जातं, म्हणजे 6% लोकसंख्या. त्यानंतर 100 वर्ष सगळं जग व्यापून टाकणारी अशी दुसरी साथ आली नव्हती आणि त्यामुळे आपण थोडे गाफील झालो होतो. कोरोनाच्या साथीने किंवा या संकटाने आपल्याला हलवलं आहे, हादरवलं आहे. त्यामुळे एका अर्थाने मी म्हणेन की थँक्यू कोरोना. डोळे उघडलेस, पुन्हा एकदा आपल्या आरोग्याकडे आणि आरोग्य व्यवस्थेकडे डोळे उघडून पाहायला, प्रश्न विचारायला तू आम्हाला भाग पाडलंस. आणखी कदाचित त्यामधनं आम्ही नवा विचार देखील करू. कोरोनाच्या साथीमध्ये अनेक गोष्टी उघड्या पडल्या. पहिली गोष्ट उघडी ही पडली की देशांच्या ज्या मर्यादा आम्ही मानतो, आरोग्याच्या प्रश्नाला देशाची मर्यादा नाही. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न हा एका पातळीला व्यक्तिगत प्रश्न आहे, पण तो दुसऱ्या पातळीला जागतिक वैश्विक प्रश्न झालेला आहे. भारतामध्ये जेव्हा हा कोरोना आला आणि त्याला तोंड देण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत, भारतामधली जी आरोग्य व्यवस्था आहे तिच्याविषयी काही प्रश्न याच्यामध्ये निर्माण झाले. आरोग्य व्यवस्था खासगी असावी की शासकीय असावी, हे मोठं बऱ्याच वर्षापासून सुरू असलेला हा वाद आहे. आरोग्य सेवा ही बाजारात विकत मिळणारी वस्तू आणि म्हणून खाजगी डॉक्टर, नर्सिंग होम, हॉस्पिटल पासून कॉर्पोरेट हॉस्पिटल यांनी ती बाजारातल्या इतर वस्तूंसारखी विकावी. आजारी पडल्यावर लोकांनी ती विकत घ्यावी, त्याचे पैसे द्यावे. हा सरळ बाजारातला देवाणघेवाणीचा व्यवहार आहे
असं मानणारी एक विचारसरणी आहे. आणि भारत एक देश म्हणून हळूहळू याच वाटेने वाटचाल करत आलेला आहे. 1992 पासून पुढे गेली 30 वर्ष भारतामध्ये शासकीय आणि सामूहिक सार्वजनिक आरोग्य सेवा हळूहळू हळूहळू कमजोर होत चालल्या. त्यांचा निधी कमी कमी होत चालला, त्यातली माणसं कमी 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 होत चालली. काही मी आकडे देईन. आणि त्याऐवजी ती जी पोकळी निर्माण झाली आरोग्य सेवेची, ती खाजगी आरोग्य सेवेने भरून काढावी अशा नीती भारत सरकारने आणि म्हणून राज्य सरकारांनी वापरल्या. साधारणपणे असं मानलं जातं की देशाचं आरोग्य चांगलं सांभाळायचं असेल तर देशाच्या उत्पन्नाचा एकूण किती भाग आरोग्यावर खर्च व्हावा. युरोप मधले देश जर आपण आदर्श तर नाही शब्द वापरू, पण युरोप मधल्या आरोग्य सेवेच्या व्यवस्था बऱ्यापैकी चांगल्या मानल्या जातात. युरोपमध्ये ढोबळ मानाने देशाचा 10% GDP हा आरोग्यावर खर्च होतो. भारतामध्ये शासकीय सेवांवरती, शासकीय आरोग्य सेवांवरती खर्च हा देशाच्या GDPच्या 1% होतो. आणि जेव्हा इतका कमी निधी आपण वापरतो, सरासरी 1600 रुपये प्रति व्यक्ती प्रति वर्ष असा खर्च भारतातली सगळी सरकारं मिळून करतात. केंद्र सरकार, राज्य सरकार मिळून आपण 1600 रुपये प्रति व्यक्ती प्रति वर्ष खर्च करतो शासकीय सेवांवरती. आणि मग उरलेला सगळा खर्च लोकांनी आपल्या खिशातनं भरावा, आरोग्य सेवा बाजारातनं विकत घ्यावी आणि आपली गरज पूर्ण करून घ्यावी, अशी ही विचारसरणी. पण या कोरोनाच्या काळात आपण असं पाहिलं की खासगी आरोग्य सेवा कुठे गेल्यात. दिसला तुम्हाला? खासगी आरोग्य सेवेमध्ये अतिशय उच्च शिक्षित डॉक्टर आहेत, मोठी मोठी कॉर्पोरेट रुग्णालय आहेत, अतिशय उच्च स्पेशालिस्ट आहेत. पण एक तर त्यांनी आपली दारं भीतीपोटी बंद करून टाकली, किंवा लोक भीतीपोटी आता दवाखान्यातच जात नाहीत की तिथे गेलो तर मला संसर्ग लागेल म्हणून खासगी दवाखाने ओस पडले. सरकारने देखील त्यांना कोणती जबाबदारी दिली नाही. अनेक डॉक्टर वस्तुतः सेवा करू इच्छित होते कोरोनाच्या काळात, पण सरकारने देखील त्यांना वाव दिला नाही. आणि म्हणून परिणामतः आपण असं म्हणूया की खासगी आरोग्य सेवा ही विश्वासार्ह आरोग्य सेवा म्हणून कोरोनाच्या काळामध्ये तरी आपल्याला दिसली नाही. आणि कोरोनाची लढाई कोण लढत आहे तर वर एम्स पासून खाली गावामध्ये आशापर्यंत, फ्रॉम एम्स टू आशा, मुख्यतः शासकीय आरोग्य व्यवस्थेतले जे कार्यकर्ते आहेत, डॉक्टर आहेत, संस्था आहेत, तेच मिळून ही लढाई लढतात आहेत. आता ही जी शासकीय आरोग्य सेवा, पब्लिक हेल्थ सिस्टीम म्हणतात, पब्लिक हेल्थ सिस्टीमला आपण खूप कमजोर करून ठेवलेलं. महाराष्ट्रामध्ये सध्या 17,000 व्हॅकन्सीज आहेत आरोग्य सेवेमध्ये, तर तिला सगळीकडनं आपण कमजोर करून ठेवलेलं. रोग झाला, कॅन्सर झाला तर जाऊन उपचार करा, पण म्हणून रोग होऊ नये म्हणून ज्या प्रतिबंधात्मक व्यवस्था असतात त्यांना आपण दुर्लक्ष केलं. आणि म्हणून जेव्हा कोरोनाचं आव्हान आलं तेव्हा आपल्याकडे पुरेशी सार्वजनिक आरोग्य सेवेची व्यवस्था नाही हे लक्षात आलं. आपल्या आरोग्य सेवा खासगी असल्यामुळे प्रामुख्याने त्या उपचारात्मक क्युरेटिव्ह सर्व्हिसेसच्या झाल्या. रोग झाला की मग आम्ही उपचार करू. ज्याला जगातली सर्वात मोठी हेल्थ इन्शुरन्स स्कीम म्हणून भारत सरकार वाखाणतं, ती आयुष्यमान भारतच्या अंतर्गत पंतप्रधानांच्या नावाने योजना आहे. ती योजना काय करते की आजारी पडलात, दवाखान्यात उपचाराला गेलात, तोही गंभीर उपचारासाठी दवाखान्यात भरती झाला तरच ती तुम्हाला खर्चावर संरक्षण देते. पुन्हा एकदा पुनरावृत्ती करतो की ती फक्त तुम्ही जेव्हा गंभीर आजाराने दवाखान्यात भरती होतात आणि ऑपरेशन होतात किंवा मोठ्या प्रोसिजर होतात त्यावरती खर्चावरती ते इन्शुरन्सचं संरक्षण देते.
पण ती आरोग्य देत नाही. रोग निवारण, नियंत्रण, प्रिव्हेन्शन करत नाही. त्याचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला पहिले आजारी पडावं लागतं, दवाखान्यात भरती व्हावं लागतं, डॉक्टरांकडनं उपचार करून घ्यावा लागतो, मग त्याचे पैसे त्यांना मिळतात. म्हणजे एका अर्थाने ही रुग्णालय आणि डॉक्टर यांना संरक्षक कवच आहे, पण त्याच्यातनं आरोग्य मिळत नाही. म्हणून आपली एकूणच आरोग्य सेवेवरचा आपला भर हा खाजगीवर अधिक, क्युरेटिव्हवर अधिक. स्वाभाविकपणे खाजगी म्हटल्यानंतर जो पैसा देऊ शकतो तिथे त्या सेवांची दाटी. म्हणून मुंबईला, पुण्याला, मोठमोठ्या शहरांमध्ये, जिल्ह्याच्या गावापर्यंत आरोग्य सेवा भरपूर, खाली मात्र सगळ्या शुकशुकाट. आणि निधी, सार्वजनिक आरोग्यासाठी निधी कमी. तुलनेसाठी भारतातली सगळी सरकार मिळून जर 1% GDP खर्च करतात. आपल्या शेजारचे काही देश, थायलंड, श्रीलंका, हे 3 ते 6% GDP आरोग्य सेवावर खर्च करतात. म्हणून आपण एकूणच आरोग्याचा प्रश्न, आरोग्य सेवांचा प्रश्न हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे, त्याने तो निस्तरावा. जसं हॉटेलमध्ये जाऊन काय खायचं हा माझ्या आवडीचा माझा प्रश्न आहे, तसं आरोग्य सेवांचं काय करायचं हा व्यक्तिगत खाजगी प्रश्न आहे, तुम्ही तुमचं बघून घ्या. अशा प्रकारची एकूण ही बाजारावर आधारित आरोग्य सेवेची फिलॉसॉफी आहे. आता त्याच्यामुळे कोरोनाच्या निमित्ताने तर आपल्याला अनेक अडचणी दिसल्या, पण कोरोना आलं नव्हतं तेव्हाही काय दिसत होतं. हे झेन ज्या कथा असतात त्याच्यामध्ये एक कथा मोठी सुंदर आहे की हिमालयाच्या एका मोठ्या पर्वताच्या कड्यावरती, त्या कड्याच्या बाजूला खोल दरी आहे आणि त्या पर्वताच्या कड्यावर एक झाड आहे. ते झाड त्या दरीमध्ये असं डोकावत आहे आणि त्या झाडाच्या फांदीला एक झेन साधू, तपस्वी, तो त्या फांदीला दातांनी धरून त्या दरीमध्ये लटकतोय. साधनेचे प्रकार. तिथून एक जिज्ञासू चालला आहे, राहगीर चालला आहे, वाटसरू विचारतो की महाराज, या गावचा मार्ग कोणता? आता झेन साधू समोर आली पंचायत. उत्तर देण्यासाठी तोंड उघडावं तर दरीमध्ये पडून मृत्यू, आणि उत्तर नाही दिलं तर वाटसरूला मदत केली नाही म्हणून कर्तव्य मृत्यू. इकडे आड तिकडे विहीर. करावं काय झेन साधूने? त्या झेन साधूला आपण तिथेच सोडू, पण आरोग्याच्या बाबतीत, आरोग्य सेवांच्या बाबतीत, उपचारांच्या बाबतीत सर्वसामान्य माणसाची स्थिती आज अशीच आहे. गेल्या 100 वर्षामध्ये विज्ञानामुळे, विज्ञानाच्या चमत्कारामुळे अनेक असे उपचार निघाले ज्यांची पूर्वी कल्पना करता येत नव्हती. ॲनेस्थेशिया, अँटीबायोटिक, कॉर्टिकोस्टेरॉइड्स पासून तर ऑर्गन ट्रान्सप्लांट पर्यंत आणि किमोथेरपी पर्यंत असंख्य उपचार नवे निघाले. आणि त्यामुळे माणसाचं शरीर, युवाल नोआ हरारी नावाचा एक प्रसिद्ध लेखक आहे, 21 लेसन्स फॉर 21st सेंचुरी नावाचं सुंदर पुस्तक आहे. त्यात तो असं म्हणतो की टेक्नॉलॉजीचा, विज्ञानाचा चमत्कार एवढा झालेला आहे की हळूहळू आता माणसांना एखादा अवयव निकामी झालं तरी ते अवयव रिप्लेस केलं जाईल. किडनी फेल झाली, किडनी बदलून टाकू. हार्ट फेल झालं, हार्ट ट्रान्सप्लांट करून टाकू. लिव्हर खराब झालं, लिव्हर ट्रान्सप्लांट करून टाकू. आणि तो असं म्हणतो की असं सगळी अवयव एखाद्या मशीनच्या पुर्जासारखी बदलता येतील, माणूस कदाचित अमर होऊन जाईल. आणि हे अशक्य राहिलेलं नाही आहे, खरंच होऊ शकतं. तर विज्ञानाचा एवढा चमत्कार झाला, एवढे विविध उपचार निघाले की माणसाला जवळपास प्रत्येकच रोगापासून उपचार मिळू शकावा. एक अडचण मात्र आहे, हे रोग होऊ नये या बाबतीत मात्र वैद्यकशास्त्र तेवढं सक्रिय नाही. कारण रोग न होण्यासाठी काही पैसे मिळत नाहीत, रोग झाल्यानंतर उपचारासाठी पैसे मिळतात. आणि बाजाराच्या नियमाने वैद्यकशास्त्र चालतं.
म्हणून तुम्हाला रोग होऊ द्या, मग उपचारासाठी आमच्याकडे या, यामध्येच त्याला आर्थिक गणित मध्ये त्याला रस आहे. दुसरी अडचण अशी की हे जे सगळे जादुई उपचार आहेत यांच्यावर प्रचंड किमतीची लेबल लागलेली आहेत आणि यांची सगळ्यांची किमती इतक्या जास्त, लेबल इतकी जास्त किमतीची की ते विकत नाही घेतली तरी मृत्यू, आणि विकत घेतली तर आर्थिक मृत्यू. म्हणून त्या झेन साधू सारखी आपली अवस्था झालेली आहे. आरोग्य सेवांनी माणसाला पर्याय दिले, जगण्याच्या संभावना आणि आयुष्याची लाईफ एक्सपेक्टन्सी वाढवली, पण सोबतच त्याला किमतीच्या मर्यादा लावून दिल्यामुळे इच्छा निर्माण झाल्या, आकांक्षा निर्माण झाल्या, संभावना निर्माण झाल्या, पण तुला ते मिळेल की नाही मिळेल हे मात्र तुझ्या खिशातल्या पॉकेटाच्या आकारावर अवलंबून आहे, अशी वस्तुस्थिती निर्माण केली. त्याच्यावर मेडिकल इन्शुरन्स हा एक उपाय आहे की मेडिकल इन्शुरन्स काढून घेतलं तर खर्च आलाच तर तो सगळ्यांवरती वितरित होतो, एका माणसाचा धोका कमी होतो, ही त्याच्या मागची विचारसरणी. वर्ल्ड बँक असं म्हणतं की वैद्यकीय उपचारांच्या बिलापायी भारतामध्ये दरवर्षी 4 ते 6 कोटी लोक गरिबीच्या रेषेखाली ढकलले जातात. गरिबीच्या रेषेखालच्या माणसांना वर आणण्यासाठी सगळे प्रयत्न, विकासाचे एक मोजमापच मुळे ते आहे. आणि वैद्यकीय सेवा आम्ही गरिबी निर्माण करतो, हे तर मोठं लांछन झालं. तर जी वैद्यकीय सेवांची एक मोठी मर्यादा ही प्रगट झाली. दुसरी ही प्रगट की मेडिकल इन्शुरन्स हे तुम्हाला आरोग्य देत नाही, आरोग्य सेवांवर झालेल्या खर्चाची भरपाई देतं, आणि तेही सहसा तुम्हाला देत नाही, त्या हॉस्पिटलला देतं. त्यामुळे मेडिकल इन्शुरन्स हॉस्पिटलला मिळतं. आणि अजून काय होतं, हिंद स्वराजमध्ये गांधीजी असं म्हणतात, गांधीजी डॉक्टरांना खूप खूप दोष देतात. मी जेव्हा वैद्यकीय विद्यार्थी होतो, हिंद स्वराज वाचायचा प्रयत्न केला. मेडिकलच्या तृतीय वर्षाला होतो. हिंद स्वराजमध्ये गांधींनी डॉक्टरांना इतकं लांछन, इतकी टीका केली आहे की ते पुस्तक मी अर्धवट सोडून दिलं, माझ्याने वाचवणं झालं नाही. पण आता जेव्हा त्याच्यानंतर 40-45 वर्षांनी परत जेव्हा ते पुस्तक वाचतो, तेव्हा मोठ्या दुःखाने असं वाटतं की गांधीजी जे म्हणाले त्यातलं जवळपास सगळंच खरं होतं. त्यांनी डॉक्टरांवर जे अनेक टीका केल्या त्यातली एक टीका अशी आहे की डॉक्टर असंयमी वागायला जणू काही प्रोत्साहन देतात. ते उदाहरण देतात की मला भूक नसताना मी जबरदस्तीने एखादी गोष्ट आवडली म्हणून खूप खाल्ली, असंयम झाला म्हणून निसर्ग त्याला शिक्षा करणार, अपचन झालं, पोट दुखायला लागलं. आता ते पोट दुखणं जर मी थोडा काळ सहन केलं तर मला एक धडा मिळेल, पुढच्या वेळी लक्षात राहील आणि पुढच्या वेळी मी अवास्तव असं खाणार नाही. पण मी गेलो डॉक्टरकडे, डॉक्टर म्हणाले काय हरकत नाही, तू जरी असं खाल्लं तरी मी तुला आत्ता औषध देतो, इंजेक्शन देतो, तुझं पोट दुखणं थांबेल. तसं झालं, पोट दुखणं तर थांबतं, पण होतं काय की त्यामुळे माणूस संयमाचा धडा शिकत नाही, माणूस आरोग्यदायी कसं जगावं हे शिकत नाही, आणि मी कसाही वागलो तरी त्याचे परिणाम मला भोगावे लागणार नाहीत, कारण डॉक्टर मला काहीतरी औषध चमत्कार करतील आणि वेदनेपासून वाचवतील. म्हणून बेताल वागायला माणसाला आरोग्य सेवा किंवा डॉक्टर हे प्रोत्साहन देतात असा गांधींचा आरोप आहे. मेडिकल इन्शुरन्सवर हा आरोप अधिकच करता येईल की ते माणसाला निरोगी जगायला बाध्य करत नाही, प्रेरित करत नाहीत. मुख्यतः तुम्ही कसंही जगा, तुम्ही स्मोकिंग करा, तुम्ही तंबाखू खा, तुम्हाला कॅन्सर झाला, भारत सरकार 5 लाख रुपयाचं कवच देतेच आहे, आणि ते 5 लाख रुपयाचं प्रीमियम मात्र सगळ्यांच्या खिशातनं जात आहे. म्हणजे एका अर्थाने वैद्यकीय सेवेचं खर्च सगळ्यांवर वितरित करण्यामध्ये काही भाग नक्कीच चांगला आहे की गरिबांना जे शक्य नाही त्यांनाही उपचार मिळू शकतो, पण त्यातला एक मोठा दोष हा राहून जातो
की तुम्हाला निरोगी वागण्यासाठी काही प्रोत्साहन उरत नाही, तुम्ही बेताल वागायला मोकळे होता. मग आपल्याला कशी आरोग्य सेवा हवी? या आरोग्य सेवेच्या अनेक मर्यादा आपण पाहिल्यात. मग आपल्याला हवी कशी आरोग्य सेवा? आरोग्य सेवेमध्ये वेगवेगळे असे आपल्याला एक त्याचे पिरामिड सारखी रचना जर आपण विचार केला तर आरोग्य सेवेमध्ये सगळ्यात वरती माणसाला गंभीर आजार झाला तर वेदना किंवा मृत्यू कमी करायला उपचार हवे, डॉक्टर, रुग्णालय हवीत. पण त्यांची गरज कमी पडावी, सहसा पडू नये, म्हणून त्याच्यापेक्षाही जास्त महत्वाचं त्या पिरामिडचा खालचा स्तर जो राहील तो राहील की प्रतिबंधात्मक उपाय. मी लस घेतली तर मला मग जंतुदोष होणार नाही. या प्रतिबंधात्मक उपायाच्या खाली देखील अजून एक तिसरी पायरी कोणती, ज्यांना रिस्क फॅक्टर म्हणतात, की रोग निर्मिती ज्या घटकांमुळे होते ते घटक जीवनातनं काढून टाकणं. कोणते घटक आहेत? एअर पोल्युशन, कुपोषण, व्यायामाचा अभाव, दारू, तंबाखू. ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडी या जगातल्या सगळ्यात मोठ्या आरोग्याच्या अभ्यासाने रोग निर्मिती आणि मृत्यू निर्माण करणारी जी प्रमुख कारणं जगभरातली ओळखलेली आहेत आकड्यांवर ना, त्या 7 कारणांपैकी ही जी कारणं मी आता सांगितली ती येतात. तर ही जी रोग निर्मिती करणारी कारणं आहेत ही माझ्या जीवनशैलीतनं काढून टाकणं ही त्याच्या खालची पायरी. त्याच्याही खालची पायरी आणि खालची जेव्हा म्हणतोय तेव्हा आधारभूत पायरी, पायाची पायरी, ती म्हणजे समाजामध्ये जी गरिबी आहे, आर्थिक विषमता आहे, जातीभेद आहे, स्त्री पुरुष भेद आहे, विकसित देश अविकसित देश यांच्यामध्ये भेद आहेत. हे जे सगळे विषमता आहेत ह्या दूर करणं. या दूर केल्या तर वरची अनेक कारणं दूर होऊ शकतात. पण हे दूर करणं काही इतकं सोपं नाही. माझ्यासारखे सामाजिक कार्यकर्ते 50-50 वर्ष हेच काम करण्याचा प्रयत्न करतात आहेत, पण हे मृगजळासारखं दूरच राहतं. पण हे व्हायला कदाचित हे सगळी कारणं दूर व्हायला 100 वर्ष लागतील. आणि त्याहूनही दूरचं कारण म्हणजे आता तर 2 पातळीवरती, वैश्विक आणि पेशीच्या पातळीवरती. पेशीच्या पातळीवरती असं की आपला जो डीएनए आहे, आपले अनेक रोग खरमी त्या डीएनएतनंच उद्भवतात. आता त्या डीएनएलाच बदलण्याची, कटपेस्ट करण्याची तंत्र निघालेली आहेत. क्रिस्पार तंत्र म्हणतात त्यांना. तर तुम्हाला रोगाचा डीएनए बदलून टाकू. बायोटेक्नॉलॉजीमुळे, जेनेटिक टेक्नॉलॉजीमुळे खरंच आता संभव होणार आहे. पासून हे झालं पेशीच्या पातळीवरती, पासून तर वैश्विक पातळीवरती ग्लोबल वॉर्मिंग होत आहे. आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे पूर्ण मानवजातच राहते की जाते असा प्रश्न निर्माण झालाय. पण आरोग्य जर राखायचं असेल त्या सर्वच पातळ्यांवरती काळजी घेणं आवश्यक आहे. मग सर्वच पातळ्यांवरती काळजी घ्यायची असेल तर त्यात सगळ्यात महत्वाचं युनिट कोणतं, सगळ्यात महत्वाची कळीची बाब कोणती? 1984 मधनं जेव्हा मी अमेरिकेतनं सार्वजनिक आरोग्य शिकून परत आलो, दिल्लीमध्ये मला एक म्हातारे गृहस्थ भेटले. त्यांनी मला विचारलं की तू अमेरिकेतनं शिकून आलास, तर मला सांग की आरोग्याची भारतीय व्याख्या काय आहे. मेडिकलमध्ये भारतात 10 वर्ष शिकलो होतो, अमेरिकेत पुढे शिकलो होतो, पण आरोग्याची भारतीय व्याख्या मात्र मी कधी नावही ऐकलं नव्हतं. म्हणाल माहित नाही. ते म्हणाले आरोग्यासाठी शब्द काय, जो निरोगी माणूस आहे त्याला भारतामध्ये काय म्हणतात, स्वस्थ म्हणतात. त्या शब्दामध्येच आरोग्याची व्याख्या लपलेली आहे. स्वस्थ, जो स्व मध्ये स्थित आहे त्याला स्वस्थ म्हणतात. जो दुसऱ्यांवर अवलंबून आहे त्याला अस्वस्थ म्हणतात. आजारी जो माणूस आहे तो अस्वस्थ आहे आणि तो निरोगी माणूस आहे तो स्वस्थ आहे, कारण तो स्व मध्ये स्थित आहे, स्ववर स्थित आहे, आत्मनिर्भर आहे, स्वावलंबी आहे, स्वराज आहे. भारतामध्ये, भारतीय परंपरेमध्ये आरोग्याची व्याख्याच मुळी स्वातंत्र्यावर आधारित आहे. हेल्थ इज फ्रीडम, फ्रीडम फ्रॉम डिपेंडन्स. फ्रीडम फ्रॉम डिसीज आहेच आहे, पण फ्रीडम फ्रॉम डिपेंडन्स, डिपेंडन्सला भारताने रोग मानलेला आहे आणि दुसऱ्यावर अवलंबून असण्यापासून मुक्ती असेल
तरच मी निरोगी. मग आरोग्य व्यवस्था कशी असायला पाहिजे? आरोग्य व्यवस्था अशी असायला पाहिजे की जिथे माझं आरोग्य माझ्या हातात असायला पाहिजे, लोकांच्या हातात लोकांचं आरोग्य असायला पाहिजे. पीपल्स हेल्थ इन पीपल्स हँड. आरोग्याची महासत्ता होण्याचं स्वप्न भारतामध्ये आजकाल रंगवलं जातं की आम्ही विदेशातून आणलेल्या लोकांना उपचार करू. मेडिकल टुरिझम शब्द वापरला जातो. आम्हाला देशाला महासत्ता व्हायचं आहे म्हणून आरोग्याच्या बाबतीत आम्हाला महासत्ता व्हायचं आहे. मुंबई पुण्याला सगळीकडे मोठे मोठे कॉर्पोरेट हॉस्पिटल उघडून मिडल ईस्टचे पेशंट आणायचे आहेत, डॉलर कमवायचं आहे. आम्हाला महासत्ता व्हायचं आहे आरोग्याच्या बाबतीत की आम्हाला लोकसत्ता व्हायचं आहे? आरोग्याची सत्ता कोणाच्या हातात असावी? डॉक्टरांच्या हातात, रुग्णालयांच्या हातात, कॉर्पोरेट हॉस्पिटलच्या हातात, ड्रग इंडस्ट्रीच्या हातात? असं असलं की किती धोके होऊ शकतात तुम्ही इमॅजिन करू शकता, तुम्ही कल्पना करू शकता. गमतीत असं म्हटलं जातं की हेल्थ इज टू इम्पॉर्टंट अ थिंग टू बी लेफ्ट ओनली इन द हँड्स ऑफ डॉक्टर्स. मग आपल्याला आरोग्याची ही जी व्याख्या जी आहे, स्वस्थ, स्व मध्ये स्थित, आणि जाता आता सांगून जातो की ती व्यक्तीच्या म्हाताऱ्या गृहस्थाने मला हा प्रश्न विचारला आणि आरोग्याचा नवा अर्थ सांगितला. महात्मा गांधींचे नातू प्रोफेसर रामचंद्र गांधी होते. त्यांनी माझे डोळे उघडले आणि तेव्हापासून आरोग्याच्या बाबतीत स्वस्थ, लोकांना एम्पॉवर करणारी, लोकांना शक्तिमान करणारी आरोग्य व्यवस्था आम्हाला हवी, लोकांना अवलंबित करणारी, आणि या आमच्याकडे भरती व्हा आणि आम्ही तुम्हाला अनुदान देऊ असल्या प्रकारची आरोग्य सेवा नको. मग आता आरोग्य स्वराज्य, जिथे आरोग्याची जबाबदारी आणि सत्ता लोकांच्या हातात आहे, त्याला आपण म्हणू आरोग्य स्वराज्य. गांधीजींनी एक पुस्तक लिहिलं आहे, हिंद स्वराज्य. स्वराज्य शब्द आता प्रसिद्ध झालेला आहे, पण हिंद स्वराज्यामध्ये आणि नंतर गांधींनी पुढची जी कल्पना मांडली की ग्राम स्वराज्य. समाजातलं एक स्थानिक युनिट कोणतं असावं? तर भारतामध्ये 6 लक्ष खेडी आहेत, दूरदूर अंतरावर आहेत. त्यावेळी तर एवढी कनेक्टिव्हिटी नव्हती, आवागमन नव्हतं, तर प्रत्येक गाव हे ग्राम स्वराज्य असावं. गांधींचं हिंद स्वराज्य, ग्राम स्वराज्य, त्यातनं उचलून पुढचा शब्द आम्ही कॉइन केला, आरोग्य स्वराज्य. आरोग्याच्या बाबतीत भारतामध्ये आपल्याला आरोग्य स्वराज्य हवं. आरोग्य स्वराज्यात व्यवस्था कशी राहील? आपण जर वेगवेगळ्या त्याच्या लेयर्स पाहिल्या, पायऱ्या पाहिल्या, तर आपण म्हणू आरोग्य स्वराज्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा व्यक्ती सक्षम व्हायला पाहिजे. सक्षम व्हायला पाहिजे म्हणजे काय? म्हणजे काय स्वतःचं अपेंडिसायटिसचं ऑपरेशन त्याने स्वतः करायचं नाही, पण मला रोगच होणार नाही अशा निरोगी जीवनशैलीने मी जगलो पाहिजे. तसं जगायला मी सक्षम झालो पाहिजे. त्यासाठी मला काय हवं? मला अगोदर ज्ञान हवं. मी डॉक्टरही होतो, अनेक वर्ष शिकलो होतो. मी ICUचा अनेक वर्ष रजिस्ट्रार होतो. हजारो हार्ट अटॅकचे रुग्ण मी उपचार केलेले, आणि तरी मला स्वतःला हृदयरोग होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची याचा अजिबात भान नव्हतं. सर्वसामान्य माणसाचं काय होत असेल? आणि ज्या दिवशी अचानक छातीत दुखतं, मग डॉक्टरकडे जातो, डॉक्टर ECG काढतात आणि म्हणतात तुम्हाला हार्ट अटॅक आला आहे. म्हणून प्रत्येकाला प्रथम तर याची अवेअरनेस, जाणीव हवी, ज्ञान हवं, माहिती हवी की आरोग्य कसं सांभाळायला पाहिजे, आहार कसा असला पाहिजे. आपण आपला आहार कसा असला पाहिजे हे सध्या पूर्णपणे जाहिरातींवरती आणि चायनीज फूडवरती किंवा पिझ्झावरती किंवा हॉटेल कॅन्टीन मध्ये जे मिळतं त्यावरती आणि फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीच्या हातात सोपवून दिलंय. आपली आरोग्य नियती ते ठरवतात, ते खिलवतील, ते आपण खातो, आणि ते डायरेक्टली आपल्या घरी येऊन खिलवत नाहीत. मग ते काय हुशारी करतात? ते जाहिरातींच्या मार्फत, प्रमोशनल पद्धतींच्या मार्फत असं वातावरण निर्माण करतात की आपल्या घरी देखील त्या फूड प्रोसेसिंग एंट्रीला आपल्या रेफ्रिजरेटरमध्ये प्रवेश मिळतो, आपल्या डायनिंग टेबलवर प्रवेश मिळतो. म्हणून आरोग्याची लढाई सुरू होते आपल्या जेवणाच्या डायनिंग टेबलच्या ताटामध्ये काय आहे, तिथून आरोग्याची लढाई सुरू होते. मी काय खातो त्यावर माझं आरोग्य अवलंबून आहे. मी जर अतिशय फॅट युक्त आहार खाईन, माझं कोलेस्ट्रॉल वाढेल.
मी लठ्ठ होईन. मी जर अतिशय कार्बोहायड्रेट आणि साखर असलेलं आहार खाल्लं, मला वजन वाढेल, डायबिटीस होईल. मी मीठ खूप जास्त खाल्लं, माझं ब्लड प्रेशर वाढेल. आहार किती मोठ्या प्रमाणात माझं आरोग्य ठरवतं, पण आपल्याला पत्ता नाही. आणि तो शेफ जो बनवेल किंवा मॅकडोनाल्ड जो खायला देईल किंवा अजून काही असेल, हल्दीराम असेल, ते जे वाढतात, ते जे बनवतात, ते जे वाढतात, ते आपण तिथेही खातो, वरून पुन्हा घरी आणतो आणि नंतर घरातल्या स्त्रियांना म्हणायला लागतो की असंच बनवा. घरोघरी हल्दीराम झाले. आरोग्य कसं सांभाळायचं याची सुरुवात मी कसा जगतो इथून होते. म्हणून निरोगी कसं जगावं, म्हणून माझ्या आहारावर नियंत्रण. शरीराला व्यायाम हवा. मानवी शरीरामध्ये जवळपास 50% वजन, 50% वस्तुमान हे फक्त स्नायूंचं आहे. निसर्गाने एवढे स्नायू काही उगाच नाही दिलेले, गरज आहे त्याची शरीराला जगण्याला. पण आपली जीवनशैली हळूहळू अशी बदलली की या स्नायूंचा जवळपास काहीच उपयोग आपण करत नाही. पण शरीर बनलं तर त्या स्नायूंचा उपयोगासाठी आहे. एखादी कार चालायला बनली आणि तुम्ही 50 वर्ष जर तिला गॅरेजमध्येच बंद ठेवली तर काय होईल? आपल्या शरीराची जी गाडी आहे त्यातलं जे स्नायूंचा आहे व्यवस्थापन आणि उपयोग, त्याचा जवळजवळ आपण निरुपयोग करतो. आणि त्याच्याऐवजी भूगर्भातनं फॉसिल फ्युएल काढून त्याला जाळतो, त्याचा धूर होतो, त्यामुळे पृथ्वीलाही ताप येतो आणि आपल्याला स्नायूंना व्यायाम नसल्यामुळे आपल्याला लठ्ठपणापासून हृदयरोगापर्यंत अनेक रोग होतात. माझ्या शरीराला व्यायाम पाहिजे. व्यायाम मग काय उगाच निरर्थक जिम मध्ये ट्रेडमिलवर चालून घाम गाळायचा, पहिले वाटेल तेवढं खायचं आणि नंतर मग जिम मध्ये जाऊन पुन्हा ट्रेडमिलवर चालून वीजही जाळायची आणि माझ्या शरीरातले कॅलरी जाळायच्या. दुहेरी मूर्खपणा. म्हणून माझ्या जीवनामध्ये, जीवनशैलीमध्येच खरं म्हणजे जगण्यामध्येच व्यायाम निहित असायला पाहिजे. थोडस शेतीत काम केलं, झाडांना पाणी दिलं, झाडांच्या अवतीभोवती खोदलं, आपले जिथे मी राहतो तो भाग जर मी साफ केला, गवत कापलं, बायकोला स्वयंपाकात मदत केली, भांडी घासायला जबाबदारी घेतली, कपडे धुतले, कपडे वाळवले, व्यायामच व्यायाम की. जीवनामध्ये सर्वत्र व्यायामाच्या संभावना आहेत. मी प्रयत्नपूर्वक आपल्या जीवनातल्या व्यायामातल्या संभावना पहिले काढून टाकतो. मला काडीचीही हालचाल करायला लागली नाही पाहिजे, मग आजारी पडतो. मग नंतर म्हणतो अरे आजारी का पडलो, आता पुन्हा मला व्यायाम सुरू करू द्या. आपल्या जीवनामध्ये व्यायाम हवा. हवा शुद्ध हवी. एअर पोल्युशन हे ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडीचा मी उल्लेख केला. भारतामध्ये सगळ्यात जास्त मृत्यू आणि रोग सध्या एअर पोल्युशन, प्रदूषित हवा यामुळे होतात आहेत, असा हा अध्ययन म्हणतं. शहरांमध्ये कारखान्यांचे आणि कारमुळे एअर पोल्युशन आणि घरोघरी जी लाकडं कोळसा जाळला जातो त्याच्यामधनं एअर पोल्युशन, बाहेरही पोल्युशन, घरातही पोल्युशन आणि त्याचीच हवा आपण आतमध्ये घेतो. भारतामधल्या रोगराई आणि मृत्यूचे एक प्रमुख कारण ते आहे. आणि आता तर त्या एअर पोल्युशन मध्ये कोरोना देखील दाखल झाला. हवेमधनच कोरोना पसरतो. त्यामुळे एअर पोल्युशन आपल्याला नको. कोरोनासाठी आपण व्हेंटिलेटरची व्यवस्था करतो. आपण व्हेंटिलेटरच्या ऐवजी जर घरांना व्हेंटिलेशन असेल तर हवा खेळती राहील, फिरती राहील आणि कोरोनाचे जंतू मला लागण होण्याची संभावना खूप कमी होऊन जाईल. मी जर एका एसी रूम मध्ये असलो की जिथे तीच हवा पुन्हा पुन्हा वापरली जाते तर दुसऱ्या माणसाचा कोरोना मला लागण्याचा धोका जास्त. म्हणून निरोगी हवा हवी, शुद्ध हवा हवी, खेळती हवा हवी, दाटीची वस्ती नको. धारावीमध्ये स्वाभाविक आहे कोरोना फार अधिक पसरणार. आपण पाहिलं की कोरोना सगळ्यात जास्त पसरलं मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, चेन्नई, विदेशामध्ये न्यूयॉर्क, हॅवॉक केलेला आहे न्यूयॉर्कमध्ये. या सगळ्यांमध्ये काय एक सर्वसामान्य अनिश्चित आहे? सगळी मोठ्या लोकसंख्येची शहरं आहेत. मोठी लोकसंख्या एकत्र दाटीने एकत्र आली की कोरोना पसरायला मोकळीक मिळाली. थोडी मोकळी मोकळी घरं हवी, लोकसंख्या थोडी मोकळी मोकळी हवी. मोठ्या मोठ्या मेट्रो शहरांच्या ऐवजी खरं म्हणजे छोटी छोटी गावं हवीत. अशी छोटी स्वतंत्र निसर्गाच्या जवळ असलेली स्वावलंबी गावं, हे गांधींनी ग्राम स्वराज्याचं चित्र पाहिलं होतं. मला निरोगी जगायचं असेल, मला आरोग्य स्वराज्य हवं असेल
तर अशा प्रकारची समाज रचना हवी, तर माझं जगणं निरोगी होईल आणि मी जीवनशैली निरोगी होईल. समाज रचना त्यासाठी अनुरूप हवी, आरोग्य संस्कृती हवी. आज आता मध्यमवर्गीय महाराष्ट्राच्या घरी जा आणि अनेक वेळा पाहुण्यांना काय तुम्ही 2 पेग घेणार का, जणू काय आलेल्या पाहुण्यांना दारू देणं एटिकेटचा भाग होत आहे. ग्रामीण भागामध्ये एकमेकांना खर्रा देतात, तंबाखू देतात. दारू आणि तंबाखू जी समाज रचना किंवा संस्कृती एकमेकांना असं मोकळेपणे वाटते, ती खरं म्हणजे रोगही वाटते आणि मृत्यूही वाटते. म्हणून आपली आरोग्य संस्कृती बदलायला हवी. गांधींनी स्वराज्याचा अर्थ सांगताना एक मोठं अतिशय कळीचं पण मार्मिक वाक्य म्हटलंय. ते म्हणतात, स्वराज्य प्रत्येकालाच हवं. सगळ्यांनाच वाटतं स्वराज्य म्हणजे माझं राज्य, माझ्या मनानुसार मला वागता येईल, बेताल वागता येईल, वाटेल तसं जगण्याचं स्वातंत्र्य, अल्टिमेट फ्रीडम, अल्टिमेट चॉईस, माय पर्सनल चॉईस वगैरे वगैरे वगैरे. गांधी म्हणतात स्वराज्य इज नॉट रूल ऑफ द सेल्फ, इट इज रूल ऑन द सेल्फ. स्वतःच्या मर्जीने वाटेल तसं वागण्याचं स्वातंत्र्य म्हणजे स्वराज नाही. स्वतःच्या मर्जीला नियमन करता येणं, आत्मसंयम करता येणं आणि विवेकाने जगता येणं म्हणजे स्वराज्य आहे. म्हणून आरोग्य स्वराज्यमध्ये आपलं जगणं हे निरोगी आणि विवेकपूर्ण होईल. तरी काही माणसं आजारी पडतील. अनेक वेळा आरोग्यासाठी एकटा माणूस कमी पडतो. म्हणजे मग काय हवं की काही गोष्टी कुटुंबातच हव्या. सहसा कुटुंबाचा आहार एकत्र असतो, सहसा कुटुंबाचं हवा एकच असते, पाणी एकच असतं. आणि कुटुंबाचंच कशाला, पुष्कळता हवा पाणी बऱ्यापैकी एकच असतं, कॉमन असतं. म्हणून आरोग्याचं युनिट हे एक छोटे छोटे समुदाय, छोटी छोटी गावं. आणि या समुदायांना आज ते आरोग्याच्या बाबतीत म्हटलं की डॉक्टर कुठे आहे, दवाखाने कुठे आहेत, तिथे धाव घ्यावी लागते. आणि ते डॉक्टर दवाखाने नसतात, कारण ते शहरात असतात. पण लहान लहान आजार होतात माणसांना, होतच राहतील, गरज पडेलच. यासाठी आपल्या छोट्या मोठ्या आजारांची दुरुस्ती करण्याची शक्ती जी आहे ती काय डॉक्टरांच्याच हाती मर्यादित असली पाहिजे का? की व्यक्तीच्या हाती नाही देता येणार, कुटुंबाच्या हाती नाही देता येणार, गावाच्या हाती नाही देता येणार. वैद्यक व्यवसाय म्हणेल अजिबात देता येणार नाही, ही आमची मोनोपोली आहे, नाही तर मनात म्हटलं आमच्या धंद्याचं काय होईल. पण विज्ञानाने आता या क्षमतांची दारं उघडली आहेत. आत्ता 10 वर्षापूर्वी बीपी जरी मोजायचं असलं आणि ब्लड शुगर मोजायची असली, तुम्हाला डॉक्टरच्या दारावरती क्यू लावून लागायचं. 2 तासानंतर नंबर लागायचा, डॉक्टर बीपी तपासतील, शुगर तपासतील, 200-500 रुपये फी लावतील आणि मग म्हणते उद्या संध्याकाळी या, तुम्हाला शुगरचं रिडिंग सांगतो, म्हणून दुसरी चक्कर करा. आता आपल्या सगळ्यांना माहित आहे की ते इलेक्ट्रॉनिक बीपीचं मॅनोमीटर निघाले. तुम्हाला स्वतःचं बीपी स्वतः मोजता येतं, स्वतःचं ब्लड शुगर स्वतःच घरी मोजता येतं, तुम्ही किती चाललात ते मोजता येतं, तुमचा पल्स रेट मोजता येतो. आणि लवकरच मोबाईल फोनच छातीला लाव की तुमचं ईसीजी निघेल. आणि ईसीजी निघेल एवढं नाही, ईसीजी मध्ये काही ॲबनॉर्मॅलिटी असेल तर ते देखील ते तुम्हाला इंटरप्रिट करून ते ऍप सांगेल. त्यामुळे आता हळूहळू खरं म्हणजे माणसांना आरोग्याच्या बाबतीत आणि रोगाच्या निदानाच्या बाबतीत देखील आत्मनिर्भर होण्यासाठी विज्ञान खूप मदत करत आहे. इंटरनेटवरती सगळी माहिती उपलब्ध आहे. मला योगासन करायचे कसे करायचे मला येत नाही, आता मला काय रामदेव बाबाकडेच गेलं पाहिजे का? इंटरनेटवरती सगळ्या योगासनाच्या पोझिशन्स आणखी त्याच्यासोबत त्याच्या सूचना आहेत. घरीच तुम्हाला योगासन करता येतं. आरोग्यासाठी आवश्यक माहिती सुविधा घरोघरी आता उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे आरोग्य स्वराज्याला विज्ञान मदत करतं, हातभार लावणार आहे. आणि कोरोना नंतर तर आता डॉक्टर लोकांनाही मनातनं वाटायला लागलंय की रुग्ण नको रे बाबा, कोणता रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असेल कोणास ठाऊक. याचं तोंड उघडलं आणि मी तोंडात आतमध्ये तपासलं आणि त्याने श्वास सोडला, झालं कोरोना मला लागला. रुग्ण तर श्वास सोडणारच, त्याचा श्वासच बंद झाला तो तुमच्याकडे येणार कसा? मेल्यावर येऊन काय फायदा? त्याचा श्वास सुरूच राहणार. म्हणून डॉक्टरला संसर्ग लागण्याची भीती वाटणार. म्हणून डॉक्टर मंडळी आता फेस शील्ड घालायला लागली. बरं नाही वाटत,
असं वाटतं जणू काही रोबो तपासतो आहे, पण काही उपाय नाही, डॉक्टरांनाही धोका आहे त्याच्यामध्ये. पण आता तुम्हाला डॉक्टरला न भेटतात जर झूम ऍपवर जसा मी तुमच्याशी बोलतो आहे तसंच तुम्ही रुग्णाशी किंवा डॉक्टरांशी बोलू शकता, चेहरा बघू शकता, रोगाची माहिती विचारू शकता, त्याला म्हणू शकता रुग्णाला की चल तुझं बीपी मोज बरं का, आणि मग तो रुग्ण तिकडेच आपलं बीपी मोजेल, सांगेल तुम्हाला माझं बीपी 190/101 आहे. मग डॉक्टर म्हणले अरे रे बीपी फार वाढलं, तुझी नाडी मोज बरं. मग तो ऍप लावेल, पट्टा लावेल आणि सांगेल हो माझी नाडीची गती 110 आहे, अरे खूप जास्त झाली, जरा ईसीजी लाव बरं. म्हणजे जणू काही रुग्ण आता रोग निदानामध्ये पार्टनर होणार आहे. विज्ञान हे संभव करत आहे, संभव करणार आहे. आणि म्हणून आपलं आरोग्य स्वतः सांभाळण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्य आणि काही प्रमाणात उपाय लोकांना स्वतः मिळणार आहे. हे जे सध्याचे रोग आहेत, लठ्ठपणा, ब्लड प्रेशर, हृदयरोग, मधुमेह, यांचे उपाय खरं म्हणजे वस्तुतः औषधांपेक्षा जास्त जीवनशैलीमध्ये आहे. पण औषधं सोपी, जीवनशैली त्रासदायक म्हणून आपण सोप्या औषधाकडे वळतो. पण मी रोज व्यायाम करणं माझ्या हाती, माझा आहार माझ्या हाती, माझं मन शांत ठेवणं माझ्या हाती. गडचिरोलीमध्ये 1988 साली न्यूमोनियामुळे मृत्यू व्हायचे. आदिवासींची आम्ही सभा घेतली, कोणत्या प्रश्नावर आम्ही काम करावं. त्यांनी अनेक जे आरोग्याचे प्रश्न दिले त्यातला एक प्रश्न होता, आमची मुलं मरतात, तुम्ही काय करू शकता का. ती मुलं का मरतात याचा शोध आम्ही घ्यायला लागलो आणि जवळजवळ 100 गावांमध्ये वर्षभर प्रत्येक बालमृत्यूची नोंद ठेवली आणि ते का मरतं याच्या कारणांचा शोध घेतला. तर आम्हाला असं दिसलं की न्यूमोनिया, लहान मुलांचं न्यूमोनिया हे मृत्यूचं प्रमुख कारण होतं. न्यूमोनियाने 20व्या शतकाच्या 1988 साली इतक्या प्रमाणात मुलं मरावी, असं व्हायला नको. डॉक्टर ट्रेन झाले, स्टेथोस्कोप निघाले, एक्सरे निघाले, अँटीबायोटिक, न्यूमोनियाच्या उपचारासाठी आवश्यक सगळ्या गोष्टी विज्ञानाने दिल्या आहेत. पण जिथे ते मूल मरत होतं तिथे विज्ञान जात नव्हतं. म्हणून गावातलीच साक्षर बाई निवडून, साक्षर पुरुष निवडून त्यांना आम्ही आरोग्य दूत म्हणून प्रशिक्षण दिलं. लागतं काय न्यूमोनियाचं निदान करायला. लहान मुलाला जर खोकला असेल तर त्याचा श्वास मोजा, त्याची छाती बघा. श्वास जर मिनिटाला 50च्या वर असेल किंवा त्याची छाती जर आतमध्ये ओढली जात असेल श्वास घेताना, त्याला न्यूमोनिया. सोपं इक्वेशन, हे विज्ञानावर आधारित आहे. पण हे एवढं छोटं ज्ञान त्यांना दिलं, त्याचं प्रशिक्षण दिलं. एक ब्रेथ काउंटर नावाचं छोटंसं उपकरण बनवलं जे कोणी मूल वापरू शकेल. गावातल्या निरक्षर दाया देखील न्यूमोनियाचा इलाज करायला शिकल्या. आणि या छोट्याशा प्रयोगात आम्ही असं दाखवलं की न्यूमोनियाचे मृत्यू एका वर्षात 76% कमी झाले. हेच तंत्र आम्ही अनेक वेळा पुढे अनेक रोगांवर वापरलं. नवजात बालकांचे मृत्यू कमी करायला वापरलं, मलेरिया नियंत्रणासाठी वापरलं. आता ब्लड प्रेशर आणि लकव्याचा रोग कमी करायला आम्ही खेड्यांमध्ये हेच तंत्र वापरतो. तंत्र काय, लोकांना जागृत करा, आपल्या आरोग्यावर नियमन करायची त्यांना ज्ञान आणि शक्ती, कौशल्य द्या आणि गावातल्या एका बाईला किंवा माणसाला आरोग्य दूत म्हणून तयार करा. ती यांना मदत करेल, क्वचित प्रसंगी आजारी पडले तो उपचार करेल आणि गंभीर आजार असेल तर मात्र डॉक्टरकडे घेऊन येईल. डॉक्टरकडे जाण्याची गरज फक्त 5 ते 10% वेळा उरते. म्हणजे आरोग्य स्वराज्याच्या दिशेने आपण प्रवास करतो. आपलं आरोग्य आपल्या हातात, गावाचं आरोग्य गावाच्या हातात. याचा अर्थ असा नाही की रुग्णालयांची गरजच पडणार नाही, याचा अर्थ असा नाही की डॉक्टरांची गरज पडणार नाही. पडेल, पण उशिरा पडेल, कमी पडेल. एक शेवटचा मुद्दा तो असा की गांधीजी 1946 साली पुण्याला गेले. पुण्याच्या जवळ एक उरळी कांचन नावाचं गाव आहे, ते त्यांनी निवडलं, तिथे जाऊन राहिले. बघा बरं, 79 वर्षाचा म्हातारा, त्यावेळी 78चे असतील कदाचित, 78 वर्षाचा म्हातारा, आणि खेड्यात जाऊन का राहिले,
भारताला स्वातंत्र्य आता लवकरच मिळणार आहे. स्वतंत्र भारतामध्ये आरोग्याची व्यवस्था कशी राहील? भारतातल्या त्यावेळी 7 लाख खेड्यांना आरोग्य सेवा कशी मिळेल? याचं मॉडेल मला उभं केलं पाहिजे, याचा उपाय मला शोधला पाहिजे. आणि म्हणून ते त्या उरळी कांचन खेड्यात जाऊन भारतासाठी, ग्रामीण भारतासाठी आरोग्याचा शोध घेत होते. गांधीजींचा असा विश्वास होता की एकतर माणूस निरोगी जीवनशैलीने, नैसर्गिक जीवनशैलीने जगला आणि रोग झालाच तर नैसर्गिक गोष्टींचाच वापर करून उपचार केला तर निसर्गोपचाराने बहुतेक रोग दुरुस्त होऊ शकतात. शरीरामध्ये एक नैसर्गिक हिलिंग पॉवर आहे आणि त्या हिलिंग पॉवरला जर वाव दिला तर सर्व जरी नाही तरी अनेक रोग, बहुतेक रोग स्वतःच दुरुस्त होऊ शकतात. हे गांधीजीचं फॅड होतं का? नाही, विज्ञानी असंच म्हणतात. आजच सकाळी श्रमदान करताना माझा पाय कापला गेलेला आहे. एक मोठी चीर पडली, खूप रक्त व्हायला, माझी चप्पल रक्ताने भिजून गेली. घरी आलो तोपर्यंत रक्त गळतच होतं. मग आता मी काय केलं, जागा स्वच्छ केली आणि त्याच्यावर एक साधी कापडाची पट्टी बांधली. मी आता असं समजू नका की याचा मी काही प्रसार करू इच्छितोय, पण मी त्याच्यावरती बँडेजची पट्टी बांधली आणि त्याला ओली केली. उन्हाळ्यामध्ये मी एवढंच करतोय की ती पट्टी मी ओली ठेवतो आहे, कारण मला हमखास माहित आहे की जर तुम्ही जखम स्वच्छ आणि ओली ठेवली, हायड्रेटेड ठेवली, तर झपाट्याने नॅचरल हिलिंग स्वतःच होतं. मी त्याच्यावर कोणतंच ऑइंटमेंट लावलं नाही की कोणतीच पावडर टाकली नाही. मी तसा निसर्गोपचारवाला नाही, पण मला माहित आहे की नॅचरल हिलिंग होतं. गांधी हेच म्हणतात की नॅचरल हिलिंगला प्रथम वाव द्या. भारतामध्ये आपण असं केलंय की प्रत्येक बाईने आता बाळंतपणासाठी दवाखान्यातच गेलं पाहिजे. सरकार त्याला पैसे देतं. तुम्ही दवाखान्यात येऊन बाळंतीण झालात तर त्या बाईला 600 रुपये देतात. तर बाया रांग लावतात, दवाखान्यात बाळंतीण करणार. म्हणजे आता आपण एका अर्थाने बाळंतपण, गरोदरपण आणि बाळंतपण हा एक गंभीर रोग करून टाकलेला आहे की ज्याच्यासाठी निस्तारण्यासाठी शेवटी दवाखान्यातच जावं लागतं. बाळंतपण, गरोदरपण एक नैसर्गिक घटना आहे, काही रोग नाही आहे. पण आपण इतकं मेडिकलायझेशन केलं की त्याला रोग करून टाकला. भारतामध्ये आता दरवर्षाला 2.5 कोटी बाळंतपण होतात. या सगळ्यांनी आता दवाखान्यात जावं, नाहीतरी 1.5 कोटी येऊन जास्त जायलाच लागलेले आहे. नॉर्मल नैसर्गिक गोष्टीचा आम्ही रोग करून टाकला. वस्तुतः फक्त 10% बायांना बाळंतपणाच्या काळात काही असे कॉम्प्लिकेशन होऊ शकतात की त्यांना दवाखान्याची गरज पडते. 90% बायांची बाळंतपण नैसर्गिकरित्या घरीच होऊ शकतात. WHO स्वतःच म्हणतं की फक्त 10 ते 15% बायांना काही वैद्यकीय सेवेची त्या काळात गरज पडेल, पण म्हणून सर्वच बायांना दवाखान्यातच भरती करून टाका, असा आपण त्याचा मेडिकल उपाय काढलेला आहे. गांधी म्हणतील याची काही गरज नाही, जे नैसर्गिक आहे ते होऊ द्या की नैसर्गिक पद्धतीने. त्या स्त्रीला सपोर्ट द्यावा, घरी हायजीन ठेवावं, काळजी घ्यावी, आणि जर डिलिव्हरी कुठे अडली किंवा कॉम्प्लिकेशन झालं तर 108ला फोन केला तर 15 मिनिटांच्या आत ॲम्ब्युलन्स पोहोचते. आज जवळपास प्रत्येकाकडे मोबाईल फोन आहे. आमच्या आदिवासी भागाचा नुकताच आम्ही सेन्सस केला, 69% आदिवासी घरांमध्ये मोबाईल फोन आहे. त्यामुळे आता काही पूर्वीसारखं राहिलं नाही. त्यामुळे प्रत्येक बाईला दवाखान्यात जायची वस्तुतः गरज नाही. गरज पडेल त्या थोड्याशा वयांनीच दवाखान्यात जावं. तर नैसर्गिक हिलिंगला, नैसर्गिक प्रक्रियांना आपण अधिक वाव आता सुरक्षितरित्या देऊ शकतो. कोरोना इतकं आपण घाबरतो, स्वाभाविक आहे, भीती वाटणं, पण कोरोनामध्ये मृत्यूचं प्रमाण किती आहे? कोरोनामध्ये भारतामध्ये सध्या मृत्यूचं प्रमाण 3% आहे. पहिले तर सगळ्यांना कोरोना होत नाही. अमेरिकेसारख्या देशामध्ये जिथे खूप मोठ्या प्रमाणात कोरोना झाला तिथे देखील सगळ्यांना कोरोना झाला नाही. ढोबळ मानाने 3 ते 5% लोकसंख्येला कोरोना होतो, आणि ज्या 3 ते 5% कोरोना होतो त्यांच्यापैकी 3% मृत्यू होतो. म्हणजे 0.09% इतकं कमी प्रमाण मृत्यूचं आहे. पण त्याला आपण काय घाबरतो आहोत. आणि या कोरोनासाठी आपण किती घाबरलो तरी आपल्याकडे लसही नाही आणि आपल्याकडे वस्तुतः कोरोनावर कोणता उपचारही नाही. उपचार सापडण्याच्याच अगोदर सापडला म्हणून बाजारामध्ये
रेमडेसिवीर, आणखी हायड्रॉक्सिक्लोरोक्विन असल्या औषधांची हवा बनवण्यात येत आहे. विज्ञान सध्या जे दाखवत आहे, त्याच्या ज्या ट्रायल्स लॅन्सेटमध्ये प्रकाशित झाल्या, त्यांनी फुगा फोडला की काहीच फायदा नाही, उलट मृत्यूचं प्रमाण वाढलेलं आहे. मग जेव्हा आपल्याकडे कोरोनावर वस्तुतः उपचार नाही, त्या कोरोनामध्ये 95% लोकांचं नैसर्गिकच हिलिंग होतं, त्यांना काहीच होत नाही. आणि ज्या 5%ना रुग्णालयात भरती करावं लागतं, त्याच्यावर वस्तुतः आपल्याकडे कोरोनाच्या विरुद्ध काही उपाय नाही. त्यांचं नैसर्गिक हिलिंग होईल तोपर्यंत त्यांना आपण व्हेंटिलेटरच्या आधारे जिवंत ठेवतो. व्हेंटिलेटर काय कोरोनाला मारत नाही, ते एवढंच करतं की श्वास सुरू ठेवतं, शरीरच हळूहळू कोरोनावरती विजय मिळवतं. ज्या कोरोनाला आपण एवढं घाबरतो कोरोनाला, त्याच्यावर शेवटी एका अर्थाने निसर्गोपचारच होतो. जरी मी असं काही सांगत नाही आहे की सगळ्याच गोष्टींवरती निसर्गोपचारच करावा, तोच एकमात्र उपाय आहे, पण निसर्गोपचाराच्या तत्वांमधनं हे मात्र जरूर शिकण्यासारखं आहे की जीवनशैली नैसर्गिक आणि निरोगी असावी, तर रोगच होत नाही. रोग झाले तर बहुतेक रोगांना निसर्गच दुरुस्त करू शकतो, त्याला वाव द्या, अवकाश द्या, थोडीशी रेस्ट घ्या. आणि तिसरं, तरी जर गरज पडली तर वैद्यकीय उपचारांचा काही नकार नाही. तर अशा तऱ्हेने व्यक्तीच्या जीवनशैलीपासून समुदायापर्यंत, आरोग्य संस्कृतीपर्यंत, कम्युनिटी हेल्थ वर्कर किंवा आरोग्य दूत पर्यंत, आणि गरज पडली तर रुग्णालयापर्यंत, कोरोनापासून ग्लोबल वॉर्मिंग पर्यंत, आणि DNA पासून पुन्हा पृथ्वीच्या आरोग्यापर्यंत. आज जागतिक पर्यावरण दिवस आहे. आपल्याला नुसतं आपलंच आरोग्य नाही सांभाळायचं, पृथ्वीचं देखील आरोग्य सांभाळणं आपल्याला भाग आहे. ती आपली जबाबदारी आहे आणि ते आपल्याला भागही आहे. पृथ्वीचं आरोग्य सांभाळलं नाही तर माझं आणि तुमचंही आरोग्य काही सांभाळलं जाणार नाही. म्हणून आजच्या दिवशी हे सगळं करण्याची शक्ती आपल्याला कशी मिळेल, यासाठी आरोग्य स्वराज्य ही गांधींची संकल्पना. धन्यवाद. काही प्रश्न आले तर एकतर प्रश्न पुन्हा पुन्हा येतोय की कोरोना नंतर देशाची आरोग्य प्रणाली कशी असायला हवी, शासकीय आरोग्य सेवेत काय बदल अपेक्षित आहेत वगैरे, असं त्याचा उल्लेख, म्हणजे त्याच्याबद्दल आता बोलणं झालंय, पण कदाचित यांना हे काही पत्रकार आहेत त्यांनी विचारलंय, त्यांना काही कॉन्क्रीट हवं असेल असं वाटतं. भारत सरकारने ज्या तऱ्हेने कोरोनाची हाताळणी केली, थोडी वेगळ्या तऱ्हेने करता आली असती का? हे जेव्हा मी आता बोलणार आहे त्यात दोषारोपणाचा हेतू नाही आहे, कारण कोरोना या रोगाविषयी सगळेच 100% अज्ञानात होते. विज्ञानालाच माहित नव्हतं की हा रोग का होतो, कसा होतो, कसा पसरतो, कसा थांबवायचा, म्हणून चुका होणं स्वाभाविक होतं. पण आरोग्याच्या बाबतीत काय करता आलं असतं वेगळं, आता हाइंडसाइट मध्ये, पश्चात बुद्धीने आपण शिकतो. जंतू आला कुठून? तो विदेशातून आला, भारतात नव्हताच, इथे उद्भवलाच नाही. विदेशातनच जर तो येणार होता, 31 डिसेंबरला चीनने मध्ये ही जी न्यूमोनिया, एक वेगळ्या प्रकारचा न्यूमोनिया आलेला आहे आणि हा वेगळ्या व्हायरसमुळे होतो आहे, याच्यामुळे मृत्यू होतात आहे, हे चीनने जाहीर केलं. पूर्वीच्या अनुभवावरनं हे पटकन लक्षात आलं, आरोग्य क्षेत्राच्या लक्षात आलं की आता याची बहुतेक स्पॅनिश फ्लू सारखी जागतिक साथ होईल. 31 जानेवारीला भारतामध्ये पहिला कोरोनाचा रोगी केरळमध्ये येऊन पोहोचला, बाहेरनच आला, चीनहूनच आला तो. म्हणजे रोग चीनवरनच येणार. 1 महिना मिळाला, त्या 1 महिन्यात आपण काहीच केलं नाही. 31 डिसेंबर ते 31 जानेवारी भारताने काहीच केलं नाही. 31 जानेवारीला पहिली केस जेव्हा भारतात आली, त्यानंतर तरी भारत सरकारने आपले सगळे एअरपोर्ट वरती येणारी, बाहेर येणारी जी माणसं आहेत त्यांची कोरोनासाठी हमखास चाचणी, आणि तेवढी चाचणीची त्यावेळी भारतात सुविधा नव्हती, हे मी समजू शकतो, पण त्या सगळ्यांना हमखास क्वारंटाईन करायला पाहिजे होतं, ते आम्ही केलं नाही. येलो फीवर नावाचा एक रोग आहे, आता त्याची लस निघाली, पण पूर्वी देखील येलो फीवर लॅटिन अमेरिकेमध्ये, आफ्रिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भयंकर रोग, बरेचदा मृत्यू व्हायचे. पण येलो फीवर भारतात येऊ नये म्हणून अनेक दशक अतिशय कठोर व्यवस्था होती की येलो फीवर असलेल्या देशामध्ये जाऊन आलेला माणूस भारतात आला तर तो विमानात येऊ, तो कोणीही असो, कितीही मोठा माणूस असो, त्याला जो काही त्याचा काळ होता तितके दिवस क्वारंटाईन करावंच लागायचं, आणि ते त्याला घरी पाठवायचे नाही काय,
की बाळा जा घरी क्वारंटाईन करू घे बरं का, तुझ्यावर आम्ही विश्वास ठेवतो, असं प्रकरण नव्हतं. त्याला बंदच करून टाकायचे सरकारी इन्स्टिट्यूशन मध्ये. माझे पब्लिक हेल्थचे एक प्राध्यापक होते, प्रोफेसर कार्ल टेलर, जागतिक कीर्तीचे पब्लिक हेल्थ तज्ज्ञ होते. त्यांनी त्यांचा अनुभव मला एकदा सांगितला की मी भारतात गेलो, पण म्हणे चुकून माझं व्हॅक्सिनचं सर्टिफिकेट सोबत न्यायचं राहिलं. मी जागतिक प्रोफेसर असेल पब्लिक हेल्थचा, भारत सरकारच्या अधिकाऱ्यांनी अजिबात तमा केली नाही आणि मला क्वारंटाईन मध्ये टाकले. आणि ते म्हणाले की मला फार आनंद झालाय बघून की भारताची सरकार पब्लिक हेल्थच्या बाबतीत एवढी सक्रिय आणि जागृत आहे. पण हे जे जानेवारी फेब्रुवारी मार्च मध्ये भारतामध्ये 40 लक्ष टुरिस्ट बाहेरनं आले, यांची आम्ही लाड केले. त्यांच्यापैकी फक्त 38,000ची PCR टेस्ट करण्यात आली. उरलेल्या 99%ना असं म्हणण्यात आलं की जरा घरी जा, क्वारंटाईन करा, जरा काळजी घ्या बरं का, तुमच्या हातावर ठप्पा मार. 2 लक्ष लोकांच्या हातावर ठप्पा मारला, 36 लक्ष लोकांच्या तर हातावर ठप्पाही मारला नाही. जा. त्या कनिका कपूर जी आहे त्याचं ते क्लासिक उदाहरण आहे की कसा आम्ही तो जंतू देशात येऊ दिला. त्याला रेड कार्पेट, विमानात आला ना बाबा तुम्ही, फॉरेन टुरिस्ट की नाही तुम्ही तर मोठे लोक. तेव्हा आम्ही तो येऊ दिला, तेव्हा आम्ही दुसऱ्या गोष्टीमध्ये व्यस्त राहिलो. भारत तेव्हा हिंदू मुस्लिम दंगे करण्यात व्यस्त होता, CAA चे कायदे लागू करण्यात व्यस्त होता. भारत त्यावेळी ट्रम्प आले होते, डोनाल्ड ट्रम्प, फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात. त्यांच्यासाठी मोठा कार्यक्रम अहमदाबाद करण्यात आम्ही व्यस्त होतो. जंतू पसरतोय देशामध्ये आणि आम्ही ट्रम्पच्या स्वागतामध्ये 2 लक्ष लोकांना गोळा करतो. असं सगळं आम्ही होऊ दिलं. आणि मग अचानक एक दिवशी आम्हाला जाग आली 22 मार्चला की 24 मार्चला, आणि आम्ही म्हणालो की देश बंद. हे जर अगोदरच फक्त 40 लाख लोकांना बंद केलं असतं तर 140 कोटींना बंद करायची गरज पडली नसती. ही पहिली चूक झाली. आता जो कोरोना पसरलाय जर आपण पाहिलं तर असं दिसतं की प्रामुख्याने मुख्यतः मोठ्या शहरात जास्त आहे. मुंबई, दिल्ली, पुणे, हैदराबाद, इंदोर, अहमदाबाद, कलकत्ता, चेन्नई. स्वाभाविकच आहे की एअरपोर्ट इथेच आहेत. विदेशातनं आलेले टुरिस्ट पहिले इथेच येणार, बिझनेसची माणसं पहिले विदेशातनं इथेच येणार. इथेच लोक जास्त दाटीने राहतात, इथेच लाखो लोक एका जागी राहतात, एका शहरात राहतात. त्यामुळे रोग जंतू इथेच जास्त पसरणार. आणि त्यातनं मग आता हे जे मायग्रेंट लेबरना आता आम्ही घरी जाऊ देतो आहोत, त्याच्याद्वारे बिहारची आकडेवारी आहे की हे जे मायग्रेंट लेबर येतात आहेत त्यांच्यापैकी 25%ना कोरोना पॉझिटिव्ह आहे. पण आता पटकन असं म्हणून मोकळे होऊ शकत नाही आपण की हे मायग्रेंट लेबरमुळेच रोग पसरतो. याचं कारण असं की मुंबई आणि दिल्लीमध्ये आता ज्यांच्यावर टेस्ट होतात, आजचीच आकडेवारी आहे इंडियन एक्सप्रेस मध्ये आलेली, की 25% लोकांच्या टेस्ट पॉझिटिव्ह येतात आहे. भारत सरकार पूर्वी म्हणत होतं की 2% पॉझिटिव्हिटी रेट आहे, त्यामुळे आम्ही यशस्वी झालो आहोत. फक्त 2%ना पॉझिटिव्ह येत आहे. मुंबई आणि दिल्लीमध्ये 25%ना पॉझिटिव्ह येत आहे. त्यामुळे आम्ही गाफील राहिलो, आम्ही जंतू संसर्ग पसरू दिला. आता वस्तुतः हा जो व्हायरस आहे हा निसर्गातनं एलिमिनेट होणार नाही, याचं उच्चाटन संभव नाही. त्याचे कारण मीमांसेत आता जाणार नाही. आणि म्हणून आपल्याला ते जे म्हणतात WHO म्हणताय ते खरं आहे की वी हॅव टू लर्न टू लिव्ह विथ कोरोना व्हायरस. सर्दी पडशाचे व्हायरस तेही आहेत, आपणही आहोत. गोवरीचा व्हायरस आहे, आपणही आहोत. पक्षी आहेत, आपणही आहोत. मुंग्या किडे आहेत, आपणही आहोत. मच्छर आहेत, मलेरिया आहेत, आपणही आहोत. तसंच या व्हायरस सोबत आता आपल्याला जगायला शिकावं लागेल. ते शिकण्यासाठी काय काय काळजी घ्यायची हे वारंवार सांगण्यात आलंय, म्हणून त्याची मी पुनरावृत्ती करत नाही. आरोग्य सेवेच्या बाबतीत तुमचा जो प्रश्न आहे त्याच्या बाबतीत मी असं म्हणेन की या कोरोनाने आपल्याला असं दाखवलं की निव्वळ खाजगी आरोग्य व्यवस्थेवर अवलंबून राहता येत नाही. निव्वळ पैशाच्या प्रेरणेने ज्या आरोग्य सेवा काम करतात त्या जेव्हा जीवाचा धोका येतो आणि त्यांना जर पुरेसं प्रेरणा नसेल आणि सरकारने जर त्यांना वाव दिला नाही तर त्या उपयोगी पडत नाही. सार्वजनिक आरोग्य सेवा ही मजबूत हवी. याकडे गेले 30 वर्ष आपल्या देशाचं दुर्लक्ष झालेलं आहे. त्याची काही किंमत आता आपण मोजतो आहोत. पण आता आपल्या लक्षात येत आहे की साथ नियंत्रण कार्यक्रमाची मोठी गरज आहे. आपण नुसतं हृदयरोग आणि कॅन्सर वरतीच लक्ष द्यायला लागलो, पण कोरोनाने आपल्याला जाग केलंय की साथ नियंत्रणासाठी आवश्यक प्रयोगशाळा हव्यात,
नियंत्रणाची साधनं हवी आणि गावोगावी उपस्थित असलेले आरोग्य कार्यकर्ते हवे. म्हणून सध्याच्या ज्या आशा आहेत, या आपल्या भारतात 10 लाख जणू काही आरोग्य सैनिक आहेत, त्या आणि ANM ह्याच गावोगावी घरोघरी जाऊन क्वारंटाईन करण्याचा प्रयत्न करतात आहेत, आरोग्याचे संदेश देतात आहेत. तर ही जी सार्वजनिक आरोग्य सेवेची व्यवस्था, हिला मजबूत करायची गरज आहे. तरी काही माणसं आजारी पडतील, त्या 5-10% रुग्णालयात भरती करावं लागेल. पण व्हेंटिलेटर हा अंतिम उपाय झाला. कोरोनासाठी व्हेंटिलेटरवर केंद्रित अशी आरोग्याचं नियोजन करूच नये. कारण जो व्हेंटिलेटरवर पडला त्यापैकी 80% मरतात, असं इंग्लंड आणि अमेरिकेतली आकडेवारी आहे. म्हणून व्हेंटिलेटर हे जणू काही आता मरण्यापूर्वी शेवटचं टाकावं, दुर्दैवाने अशी स्थिती आज झालेली आहे. म्हणून व्हेंटिलेटर हा त्याच्यावर उपाय नाही, जरी तो काहींना गरज पडेल. मुख्यतः रोग पसरू न देणे, पसरला तरी बहुतेकांना 85% 90% हा हलका, जसा सर्दी पडशाचा ताप येतो, व्हायरल फीवर येतो, तसंच प्रकारचे राहणार आहे. प्रत्येकाने दवाखान्यात घाबरून जाण्याची गरजच नाहीये. आणि ज्या 5-10% गंभीर रोग होईल त्यांना फक्त दवाखान्यात न्यावं लागेल. त्यांच्यासाठी सार्वजनिक आरोग्य सेवा मजबूत हवी. ती आम्ही मजबूत केली नाही, करायला हवी. म्हणून युनिव्हर्सल हेल्थ केअर, सर्वांसाठी आरोग्य सेवा, नुसतं आरोग्याचं इन्शुरन्स विमा कवच देऊन भागत नाही. विमा कवच हा सगळा आर्थिक खेळ आहे. माझ्या दवाखान्यात ये, मला जे काही जास्तीत जास्त उपचार करायचे ते करतो, जेवढ्या तपासण्या करायच्या त्या करतो, जास्तीत जास्त बिलं काढतो, कारण सरकार देतच आहे, इन्शुरन्स कंपनी देतेच आहे, आणि सरकार देत आहे कारण मग आपण त्यांना मत देतो. तेरी भी खुश मेरी भी खुश, तिहेरी खुशीचा मामला आहे. पण त्याच्यानं आरोग्य वाढत नाही, फक्त रोगांची बिलं वाढतात, उपचाराची बिलं वाढतात. मी जरी नाही दिलं दुसरं कोणी देतं. सरकार शेवटी जे आपल्या खिशातनंच टॅक्स मधनं वसूल करतं, त्यामुळे इकडची थुंकी तिकडे फेकली जाते. देशाचा GDP वाढतो असा दावा केला जातं, खरं म्हणजे नुसता आरोग्याचा खर्च वाढतो. म्हणून आपल्याला सार्वजनिक आरोग्य सेवा ही पुरेशी मजबूत केली पाहिजे. आज कशाला गेली 20 वर्ष आपण त्याला सार्वजनिक आरोग्य सेवेला 1% GDPच्या भरोशावर व्हेंटिलेटरवर जिवंत ठेवलेला आहे. अरे तिला थोडा मोकळा श्वास घेऊ द्या. वस्तुतः प्रत्येक गावामध्ये 2 आशा किंवा आरोग्य सेवक पाहिजे. प्रत्येक 3000 ते 5000 लोकसंख्येच्या मागे दवाखाना पाहिजे, आणि या दवाखान्यामध्ये रोग निवारण नियंत्रण याच्यावर अधिक भर पाहिजे. आपल्या जीवनशैलीमध्ये अनेक गोष्टींचा मी उल्लेख केला, म्हणून पुनरावृत्ती करत नाही. तर आपल्या भारताच्या आरोग्य सेवेमध्ये काही उचित बदल करण्यासाठी आवश्यक तो धक्का कोरोनाची साथ देईल अशी मी आशा बाळगतो. Whether evidence-based medicine has limitations, how should one proceed in absence of evidence? एव्हिडन्स बेस्ड मेडिसिनला मर्यादा आहेत हे तर खरं आहे, कारण सर्वच बाबतीत आपल्याकडे एव्हिडन्स नसतो. पण एव्हिडन्स लेस मेडिसिनला त्यामुळे मोकाट नाही सोडत आहे. आमच्याकडे पुरेसा एव्हिडन्स, वैज्ञानिक पुरावा नाही, म्हणून आम्ही वाटेल ते अवैज्ञानिक करू, हे त्याहूनही जास्त घोर अंधार होईल. म्हणून जर मागे याच्यासाठी एव्हिडन्स नाही, कारण रोगच नव्याने निर्माण झाला, कुणाकडे एव्हिडन्स असण्याचं कारणच नाही, तर मग माझ्याकडे एव्हिडन्स नाही, माझ्याकडे याचं ज्ञान नाही, मला ज्ञान निर्माण करावं लागेल. मी वाटेल तसा वागेन आणि म्हणेन की हा माझ्या पूर्वजांनी सांगितलेला पुरावा आहे, असं होऊन चालणार नाही. मी थोडस यासाठी मुद्दाम कठोर बोलतोय की गोमूत्र आणि गोमय याचं प्राशन करून कोरोनावर उपचार होतो असल्या प्रकारच्या की नाही, तर योगामध्ये याचा उपाय, योग अतिशय उपयोगी आहे, योग माणसाला निरोगी ठेवायला मदत करतं, पण कोरोनावर उपचार करण्यासाठी हे उपाय काही योग्य नाही. म्हणून एव्हिडन्स जर नाही तर आपण एव्हिडन्स जनरेट केला पाहिजे. त्यासाठी वैज्ञानिक अभ्यास केले पाहिजे, कोणते उपचार प्रभावी कोणते प्रभावी नाही यासाठी प्रयोग केले पाहिजे. हा सध्या प्रयोगाचा प्रांत आहे, हा प्रचाराचा प्रांत नाही. पण आपल्याला आपल्या आपल्या विचार पद्धतीमध्ये इतका विश्वास असतो, वेगवेगळ्या पॅथींवर इतकं आपलं प्रेम असतं की त्याच्यात वैज्ञानिक सत्य नसलं तरी मी त्याच्या प्रसारासाठी संधी घेतो. ती कृपा करून घाई करू नये. हायड्रॉक्सी क्लोरोक्विन हे औषध गेले 50 वर्षापासून पूर्ण जगभर वापरलं जात आहे मलेरियावर. कोट्यावधी लोकांना हे दिलं गेलेलं आहे. इतकं वापरलेलं, इतकं तपासलं गेलेलं औषध फार क्वचित आहे.
तरी देखील कोरोनासाठी त्याचा वापर आजपर्यंत कोणी केला नव्हता. म्हणून त्याच्यावर नव्याने ट्रायल करावे लागतात आहेत की याच्यामुळे कोरोनाचा प्रतिबंध होतो का, उपचार होतो का. आणि जेव्हा रोग्यांना हायड्रॉक्सिक्लोरोक्विन दिलं तेव्हा लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालेलं आहे की प्रभाव तर झालाच नाही, मृत्यूचं प्रमाण वाढलं. लक्षात घ्या की कोट्यवधी लोकांना दिलेल्या औषधाच्या बाबतीत देखील विज्ञान नवा पुरावा देतं कोरोनाच्या बाबतीत. तेव्हा आपण इव्हिडन्स लेस उपचारांचा किंवा माझ्या ज्या फॅन्सीज आहेत त्याचा प्रचार करू नये. हे अभ्यासाचं क्षेत्र आहे, प्रयोगाचं क्षेत्र आहे, प्रचाराचं क्षेत्र नाही, असं मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो. आणि एक प्रश्न आहे की केरळ मॉडेलचं बरंच कौतुक झालं आणि तर ते त्याच्याकडून महाराष्ट्राला धडे घेण्यासारखं काही आहे का? एकदा पहिले समजून घेऊ की केरळ मॉडेल काय कोरोनासाठी अस्तित्वात नाही आलेलं. केरळ त्याच्या पूर्वीच होतं आणि जणू काही ते पॅराडाईज ऑन द अर्थ असल्यासारखं ती समाज रचना आहे जिथे स्त्री पुरुष समानता आहे, आर्थिक विषमता फार कमी आहे, निसर्ग अतिशय समृद्ध आणि सुंदर आहे, स्त्रियांचं शिक्षणाचं प्रमाण समाजामध्ये लिटरसी जवळजवळ 100% साक्षरता आहे, लोकांमध्ये जागरूकता प्रचंड आहे, लोक संघटित आहे, लोक विज्ञान संघटनासारख्या पीपल्स हेल्थ मुवमेंट तिथे अतिशय सक्रिय आणि जागृत आहे. आणि केरळमध्ये सार्वजनिक आरोग्य सेवा, शासकीय आरोग्य सेवा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी सांभाळून ठेवली आहे, सुदृढ करून ठेवलेली आहे. अशा केरळमध्ये जेव्हा कोरोनाचा धोका पहिला रोगी केरळमध्येच आला तेव्हा त्यांनी गाजावाजा न करता आणि कोणत्याच घोषणा न देता प्रथम तयारी केली की आम्ही टेस्टिंग कसं करू, आम्ही मोजमाप कसं करू, साथ आली तर आम्हाला कसं कळेल, पसरली तर कसं कळेल. म्हणून त्यांनी जो 1 महिन्याचा काळ मिळाला त्याच्यावर अतिशय चांगलं नियोजन केलं, लोकांचा प्रचंड प्रमाणात सहभाग घेतला आणि आलेल्या रोग्यांची तपासण्याची, ज्याला फ्लू सारखे सिम्पटम येतात त्यांच्या तपासणीची व्यवस्था केली. ज्यांना कोरोना पॉझिटिव्ह निघालं त्यांना अगदी स्ट्रिक्ट क्वारंटाईन केलं. कनिका कपूर प्रकरण त्यांनी नाही केलं, त्यांना कठोर क्वारंटाईन केलं, वेगळं ठेवलं आणि लोकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. पूर्ण शासकीय यंत्रणा त्याच्या कामाला लागली. त्यामुळे व्यक्ती, समाज, सामाजिक संघटना आणि शासन या सगळ्यांचं अतिशय सुंदर नियोजन, कोऑर्डिनेशन आम्ही केरळमध्ये पाहिलं. त्यानंतर त्याचे मंत्री येऊन टीव्हीवरती दावा करायला लागले की आम्ही केरळमध्ये असं याच्यावरती नियंत्रण केलं. अगोदरपासून त्यांनी घोषणा किंवा दावा नाही केल्या. केरळमध्ये जसं आलं तसं अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे असं नाही की केरळ हा एकमेव अपवाद आहे. सिक्कीम मध्ये बराच काळपर्यंत आतापर्यंत एकही केस नव्हती. जे मी अगोदर म्हणालो की भारताने विमानतळावरतीच खरं म्हणजे पहिलं बंधन आणायला पाहिजे होतं, सिक्कीमने मार्चच्या सुरुवातीला सगळे बाहेर येण्याची बंदी घातली. बाहेरनं कोणाला आतमध्ये येऊच द्यायचं नाही. टुरिस्ट, सिक्कीम टुरिझमवर जगणारा प्रांत, पण त्यांनी सगळ्या त्याच्या उत्पन्नाचा मोह सोडला आणि सिक्कीम, भूटान या देशांनी बाहेर येणारे सगळे टुरिस्ट बंद केले. त्यामुळे सिक्कीम मध्ये अनेक काळपर्यंत एकही जंतूच नव्हता. व्हिएतनाम मध्ये आतापर्यंत कोरोनाचा एकही मृत्यू नव्हता. कमाल आहे, एवढा मोठा देशात कोरोना आला पण एकही मृत्यू नाही. त्यामुळे खरं जर्मनीमध्ये खूप पसरला पण मृत्यूचं प्रमाण फार कमी आहे. त्यामुळे अनेक देशांनी योग्य ती पूर्वतयारी केली, तपासण्यांची व्यवस्था केली, समाजामध्ये ही जी काळजी घ्यायची त्याची व्यापक प्रसार केला. काही देशांनी लॉकडाऊन केलं, काहींनी केलं नाही, काहींनी मर्यादित प्रमाणात लॉकडाऊन केलं. स्वीडनने लॉकडाऊन केलं नाही. तर खरं म्हणजे वेगवेगळ्या देशांनी वेगवेगळ्या तऱ्हेचे उपाय वापरले. पण त्यातलं केरळ आहे, व्हिएतनाम आहे, सिक्कीम आहे किंवा जर्मनी आहे, हे बऱ्याच प्रमाणात त्यात यशस्वी झाले. काही जे दुसरे प्रश्न आले ते ऑलरेडी बोलण्यातनं कव्हर झाले म्हणून मी ते वाचत नाही. हेमंतची एक सूचना आहे, इथे ओशाळला बालमृत्यू सारखं आणखी एक सोपं छोटेखानी पुस्तक या विषयावर लिहून घ्यायला हवं, ही सूचना. हो, पण मी आता एव्हिडन्स एवढं काय तारीफ केली. इथे ओशाळला बालमृत्यूमध्ये पहिले आपल्याकडे एव्हिडन्स होता की या पद्धतीने गडचिरोलीमध्ये बालमृत्यू कमी करता आले आणि त्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये बालमृत्यू कमी करता आले अंकुर प्रकल्पामध्ये. आणि मग महाराष्ट्रामध्ये जे बालमृत्यू कमी केले ते गावोगावी जाऊन हेमंतने त्याच्यावरती पुस्तक लिहिलं. कोरोनाच्या बाबतीत अजून आपल्याकडे तसा पुरावा नाही, पण कोणीतरी केरळमध्ये जाऊन जरूर लिहिलं पाहिजे की कोरोनावरती विजय कसा मिळवला, ते मात्र जरूर कोणी लिहिलं पाहिजे.
आता मला वाटतं प्रश्न तेच येत आहेत, त्यामुळे आता थांबूया आपण. खूप मजा आली. खूप दिवसांनी आपली भेटही झाली आणि आरोग्य स्वराज्य ऐकायला मिळालं. एवढा वेळ काढू शकलात तुम्ही, यासाठी खूपच आभार. तुम्ही किती बिझी असता, म्हणजे इतक्या लांब तिथे शांत ठिकाणी असता, पण किती बिझी असता याची आम्हाला कल्पना आहे. तर मला वाटतं इथेच थांबूया. आणि मेधा, तुला संपर्क गटाला सगळ्यांना खूप धन्यवाद की तुम्ही ही संभावना निर्माण केली. खरं म्हणजे कोरोनामुळे एक फार चांगलं झालं आहे की थोडा मोकळा वेळ मिळतो आहे आणि त्यामुळे शारीरिकरित्या कुठेही न जाता बसल्या जागी देववाणी सारखं आपल्याला आकाशवाणी करता येते, तर मोठं भाग्यच आहे. तर तू हो. सगळ्या महाराष्ट्रासोबत मला आज जोडून दिलंस, मनापासून धन्यवाद. नमस्कार.